काही वेळापूर्वीच अशा प्रकारचा निनावी फोन आलेला होता आणि मागच्या 2-2.5 तासांमध्ये अनेक घटना घडून गेलेल्या आहेत आणि अनेक नवीन फॅक्टर्स या सगळ्या घटनेतले समोर येतात। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काही वेळानंतर पूर्ण वेगळी कलाटणी मिळताना दिसते आहे या सगळ्या प्रकाराला। आता या क्षणी नेमक्या कुठल्या गोष्टी प्रकाशात आलेल्या आहेत, काय समोर आलंय? बघितलं तर मंत्री तानाजी सावंत जे शिवसेनेचे माजी मंत्री देखील राहिलेले आहेत, आरोग्य मंत्री, त्यांचा मुलगा पुण्यातून स्नेहगड अर्थात नरे परिसरातून त्याला अपहरण झालं सुरुवातीला जवळपास असा म्हणा स्नेहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस या ठिकाणी हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना सर्वात पहिले माहिती मिळाली, अर्थात तो विदेशात अर्थात घरामध्ये वाद झाला। घरात काही वाद झाल्यानंतर तो थेट त्यांनी चार्टर्ड प्लेन घेतलं आणि तो बँकॉकच्या दिशेने रवाना झालेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी खरं तर या ठिकाणी हालचाली सुरू केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी देखील केली। जर आता आपण बघितलं तर तानाजी सावंत असतील आणि त्याचे नातेवाईक इथं पोहोचलेले आहेत। मंत्री पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये सीपी ऑफिस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता जर आपण आतमध्ये बघायचा प्रयत्न केला तर आतमध्ये या ठिकाणी बैठक सुरू आहे। परंतु आता जी माहिती मिळालेली आहे तो प्लेन देखील या ठिकाणी ट्रॅक करण्यात आलेला आहे आणि प्लेन ट्रॅक करून तो जवळपास चेन्नईला त्या ठिकाणी लँड करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी खाली उतरवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे की तो घरात भांडण झाल्यानंतर तो नाराज झाला आणि थेट त्यांनी काही मित्रांसोबत तो विदेशात निघून जात होता आणि त्याच वेळी या संदर्भातली तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आणि पोलिसांनी या सर्व जी संपूर्ण चेन आहे ती ट्रॅक केली। अर्थात तो कुठे गेलेला आहे पोलीस या ठिकाणी आता तरी सांगत नाहीये, मात्र तानाजी सावंत स्वतः पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। या संदर्भातला अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील सिंहगड पोलिसांमध्ये। मात्र आता तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे त्रिविक्रम सावंत त्याला चेन्नईमध्ये या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे। विशाखापट्टणम या ठिकाणी ही फ्लाईट लँड झालेली आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळतेय आणि घरात वाद झाल्यानंतर घरामध्ये काही वाद झाला आणि त्याच्यानंतर तो थेट घरातून निघून गेलेला आहे। त्याचा फोन बंद आहे, तो ट्रॅक होत नव्हता आणि शेवटी पुणे पोलिसांनी ही संपूर्ण जी म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर चार्टर्ड प्लेन त्यांनी घेतलेला होता, त्या कंपनीला ज्याचं हे प्लेन आहे त्यांना फोन लावण्यात आलेलं होतं, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि हे प्लेन आता लँड करण्यात आलेलं आहे आणि त्याला खाली उतरवण्यात आले। जर आपण आता बघितलं तर आतमध्ये मंत्री तानाजी सावंत असतील, त्यांचा दुसरा मुलगा गिरिराज तो देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। पुणे पोलीसचा सीपी कमिशनर ऑफिसमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त अर्थातच असतो या ठिकाणी, परंतु आणखी पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आलेला आहे। एअरपोर्टवर नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर पुन्हा एकदा पुण्यात या ठिकाणी आणण्यात यावं यासाठी पोलीस सज्ज झालेले आहेत। पोलिसांची टीम देखील रवाना होईल असं या ठिकाणी सांगितलं जातंय। आपण बघतोय इथं स्वतः जे जॉईंट सीपी आहेत रंजन कुमार शर्मा साहेब त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे ही तक्रार पोहोचलेली आहे, कारण मंत्र्यांचा मुलगा अशा पद्धतीने पुण्यातून अपहरण होतो ही बाब खूप धक्कादायक होती। त्यामुळे स्वतः सीपीने या ठिकाणी दखल घेतलेली आहे, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत। आपण जर बघितलं तर सीपी ऑफिसमध्ये बरेच त्यांचे समर्थक असतील, त्यांचे संस्थेचे कार्यकर्ते असतील, म्हणजे कर्मचारी तिथले असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मंत्री तानाजी सावंत माजी मंत्री ते या ठिकाणी स्वतः आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा दुसरा मुलगा गिरिराज तो देखील या ठिकाणी आहे आणि आतमध्ये नेमकं काय सुरू आहे, सध्याचं काय अपडेट आहे, आपण हे घेण्याचा प्रयत्न करू। काही वेळातच ते बाहेर येतील। मात्र आता जरी आपण बघितलं तर पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एकच आमदार तानाजी सावंत जे माजी मंत्री देखील आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय सगळेजण आतमध्ये जर आपण बघितलं तर सगळेजण आतमध्ये आहेत। स्वतः सिनियर अधिकारी जे जॉईंट सीपी आहेत रंजन कुमार शर्मा काही वेळात पोलिसांना ब्रीफ करणार आहेत आणि त्यासाठी अरे हॉलमध्ये येत आहे साहेब, पण बाईट देणार आहे। मिळालेत का सर? सध्या मिळालेत? येत आरामात देऊ ना बाईट आपण। चेन्नईला लँड झाले नाही, आता प्रोसेस चालू आहे, तो तिथे आता काही बोलणार नाही। ते हॉलमध्ये या ना, हॉलमध्ये। वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सांगतायत नक्की काय झालेलं आहे आणि कुठं असणार आहेत।
आपण बघितलं की स्वतः तानाजी सावंत या ठिकाणी पोहोचल्यानंतर आता वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोलीस पत्रकार परिषद देखील घेत आहेत. नेमकं काय घडलेलं होतं, त्या घरात असं काय झालं की थेट तो या ठिकाणी घरातून निघून गेलेला आहे. स्वतः पुण्यात ते जॉईंट सीपी स्वतः पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी पत्रकार परिषद देखील ते घेत आहेत, ब्रीफिंग करणार आहेत. नक्की काय झालेलं होतं या ठिकाणी, त्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर, बरेच प्रश्न विचारले जात आहेत. नक्की काय झालं? तानाजी सावंत या ठिकाणी आलेत, काय गुन्हा दाखल आहे का? मी सुरुवातीपासून बोलतो. एक मिनिट सर, बोला. मी बोलतो त्यानंतर प्रश्न घेऊ आपण, ठीक आहे? घ्या, तानाजी एक मिनिट सेटल व्हा, आम्ही सर माहिती देतो. एक मिनिट तर एक दोन मिनिटं पुढे बोलू नका. 2 मिनिटं